हाय फ्रेंड्स, मी कविताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे घाटी मसाला। घाटी मसाला बनवण्यासाठी मी लवंगी मिरची घेतली आहे 1.25 किलो, नंतर बेडगी मिरची घेतली आहे 1/2 किलो, काश्मीरी मिरची घेतली आहे 1/2 किलो, संकेश्वरी मिरची घेतली आहे 1/2 किलो। एकूण 2 किलो मिरच्या मी घेतलेल्या आहेत। आता त्यासाठी लागणारा मसालाही बघून घेऊयात। आता मसाला सर्वप्रथम आपण तळून घेऊयात। त्याच्यामध्ये कढईमध्ये मी तेल टाकते। तेलामध्ये आपल्याला 1/2 किलो धने टाकायचे आहेत। ते आपल्याला एकदम चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। बघा, धने आपले चांगले खरपूस भाजलेले आहेत। ते आपण काढून घेऊयात। आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये मोठी विलायची घेतली आहे मी 50 ग्रॅम, ती तळून घेऊयात। विलायची आपली तळून झालेली आहे, आपण काढून घेऊयात। आता चक्री फूल टाकले मी 50 ग्रॅम। त्यामध्येच आपल्याला जावेत्रीचं फूलही 50 ग्रॅम टाकून घ्यायचंय। ते आपल्याला तळून घ्यायचंय। खरपूस असं तळून घेतलंय आपण, आता काढून घेऊयात। आता मी सुंठ घेतले 50 ग्रॅम। नंतर हळद फोडून घ्यायची, उन्हात वाळवून घ्यायची। 100 ग्रॅम हळद घेतली आहे मी। तेल टाकून आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊयात तिला। आपली तळून झाली, आपण काढून घेऊयात। आता मी दालचिनी घेतली आहे 50 ग्रॅम, ती टाकून घेऊया आपण। चिनी तळून झाली, आता काढून घेऊयात आपण। तर मी हिंग घेतलाय 50 ग्रॅम, तोही आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। दोन सुंठ घेतलेत मी, ते फोडून घेतले, तेही आपण तळून घेऊयात। मी इथे हिरवी वेलायची घेतली आहे 50 ग्रॅम। फळं घेतलंय 50 ग्रॅम आणि मिऱ्या घेतल्यात मी 100 ग्रॅम। हे आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर मी नागकेशर ही टाकलेलं आहे 50 ग्रॅम। 10-12 पाने तेजपत्त्याची टाकून घेऊयात आपण। दगडी फूल घेतलंय 2 चमचे मोठे। कसुरी मेथी घेतली आहे 2 चमचे। ग्रॅम मेथी घेतली आहे। तर बडीशेप घेतली आहे 50 ग्रॅम। 2 चमचे मी तीळ घेतलेत। जिरे घेतले 50 ग्रॅम। जिरे घेतले साधे 50 ग्रॅम। खसखस घेतली आहे 2 चमचे। एकदम असं स्मेल येतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। आता आपले मसाले भाजून झालेत, आपण डंकेमधून दळून आणूयात। मसाला मी डंकेमधून दळून आणलाय। टोटल 3 किलोचा मसाला झालेला आहे।
भाजी स्पेशल बनवण्यासाठी कोणताही मसाला न वापरता आपण हा मसाला वापरू शकतो। त्याच्यामध्ये आता मी बरणी धुवून स्वच्छ घेतली आहे, त्याच्यामध्ये मी हिंग टाकले 2 तुकडे। आता आपण मसाला भरून घेऊयात। मसाला भरून झालाय, वरती 2 तुकडे हिंग टाकून घेऊयात म्हणजे मसाला खराब होत नाही। आता आपण झाकण लावून पॅक, वर्षभर हा मसाला टिकतो। खूप छान मसाला होतो मैत्रिणींनो, नक्की करून बघा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जवळजवळ 1 किलोच्या आसपास मसाला मी ठेवला आहे बाजूला। त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला बनवून घ्यायचा आहे। नेक्स्ट व्हिडिओ मी कांदा लसूण मसाल्याचा बनवणार आहे, तोही नक्की बघा।